ऑर्डिनरी सिच्युएशन नव्हती आणि म्हणून सोल्युशन सुद्धा ऑर्डिनरी नव्हतं आई. आणि हे सगळं लपवताना मला खूप आनंद झाला असं अजिबात नाहीये. उलट खूप त्रास झालाय मला. इनफॅक्ट 2-3 वेळा मी आलो सुद्धा कन्फेस करण्यासाठी, पण नाही करू शकलो. काहीच बोलू शकलो नाही मी. चूक झाली आमची. आम्हाला तुला फसवायचं नव्हतं. सामूहिक विवाह सोहळ्यात हा मुलगा त्या मुलीशी लग्न करून तिला घरात घेऊन येणार होता. मला फसवाय. नो, डोंट टच मी. आणि फसवणूक जाऊ दे, तुमच्यामुळे काय लाज राहिली माझी. सगळे लोक बघत होते माझ्याकडे. पोट दाखवून दाखवून म्हणत होते लोक. आईलाच माहिती नाही मुलांचे पराक्रम. काय मान राहिला खानोलकरांचा, काय से राहिला तेजस्विनी खानोलकरचा. माझी मुलं माझ्या मागे काय काय करतात हे मलाच माहिती नाही. हे सगळ्यांना कळल्यावर मला काय वाटलं असेल. मला मान्य आहे, तुझा राग योग्य आहे. आमची चूक झाली आणि खूप भयंकर गिल्ट वाटतंय मला. अगं तिच्या आईला तर अटॅक आला आणि त्याला आम्ही जबाबदार आहोत. म्हणून गिल्टी वाटतंय तुम्हाला. तिच्या आईला देन शी इज व्हेरी लकी. आपल्या आईला वाईट त्याचं काही नाही आहे. ऍक्च्युली मला काहीतरी व्हायला हवं होतं ना. अगं काय आई असं नको बोलू.